नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली। शिखाचीवाडी येथील दिगंबर अंबादास खानसोळे यांनी आखाड्यावर बांधलेली शेळी मध्यरात्री बिबट्याने फस्त केली आहे। अचानक बिबट्याने पाळीव शेळीची शिकार केली असून आता पाळीव प्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। यापूर्वी लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात बिबट्याचं दर्शन झालं होतं, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना आता पुन्हा मुदखेडमध्ये सुद्धा हा प्रकार घडलाय। शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा त्यांनी केलाय। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पशुधन धोक्यात आहे। लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली, तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खानसोळे यांनी केली आहे। मी संजय अवतराव खानसोळे, गट नंबर 14 मध्ये अंबादास बापूराव खानसोळे यांच्या गट नंबर मध्ये पाळीव प्राणी, म्हशी, शेळ्या, कोंबडे, इतर पक्षी आहेत। तरी सतत वन विभागाला सांगून सुद्धा आम्हाला वन विभागानं काही सहकार्य केलं नाही। आज एक आमची शेळी त्या बिबट्याने खाली आहे, तरी वन विभागाला अशी विनंती आहे, वारंवार असेच प्रकार घडू नये, या बिबट्याची काहीतरी सोय करावी ही नम्र विनंती। शेळी रात्री अंदाजे 2-2:30च्या दरम्यान खाली असताना आमचे 2 भाऊ सोबत होते। त्यांना हाणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यावर तो बिबट्या धावून आल्याच्या नंतर काठी लाट्या सर्व उपयोग करून सुद्धा धावून आला। त्यानंतर जाळ केल्यानंतर तो बिबट्या अर्धवट शेळी खाऊन पळून गेला। आमच्या शेळीची किंमत साधारण 30,000 होती। तर आम्हाला असं वाटते की काय पाळीव प्राणी, ढोरं, गुरं, म्हशी पाळाव काय विकून टाकाव हा प्रश्न निर्माण झाला आहे। काय म्हणायचं, आता पाळीव प्राणी आम्ही आमचे म्हशी ढोरं विकाव की काय बिबटेच पाळाव, त्याचे पिल्ले कोणी नाही आले। मागं वन विभागीय अधिकाऱ्याला आम्ही पिल्ल्याचं सुद्धा त्या संदर्भात सांगलं होतं, त्या पिल्ल्याचा बंदोबस्त केला नाही, काहीच नाही। आपल्या बिबट्याच पळावा होता असं एक विनंती आहे शासनाला। दिगंबर अंबादास खानसोळे, राहणार शिखाचीवाडी, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड। रात्री एक वाजताच्या सुमाराने शेळी खाली मोठे वडील चुलता आणि बाबा होते आखाड्यावर। वाघ आला, बिबट्या, आणि शेळीवर अटॅक केला। शेळी 30,000ची शेळी होती। वन विभाग अधिकाऱ्याला 10 वेळेस सांगलं होतं, बाबा प्राणी आमच्या इथं याला बिबट्या अटॅक करायलाय। त्याला तक्रार केली, समजा केलं, त्याने काय येऊन इथं काही केले नाहीत। आली रात्री शेळी फाडली खाली। आता आमची वन विभाग अधिकाऱ्याने आमची नुकसान भरपाई करून देणे। आता माझे नाव राजू प्रभाकर मेंढेवाड। रात्री शेळी खाली कोंबड्या आहात, कोंबडे खाली 4, 10-12 म्हशी आहात, गायी आहात। बिबट्या याला अटॅक करायला आहे। अजून इकडं वगारे आहात 10-12, वासरा आहात बारकी 2-4, गिर गाय आहे। अजून खाली आहात बारकाले मोठाले। 30,000ची शेळी होती एक आमची। आता वन विभागाने काही भरपाई करून द्यावं आम्हाला, एवढीच आमची मागणी आहे। नाव काय तुमचं? नाव अंबादास बापूराव। काय बिबट्या किती वाजता आला होता? ते 1:30 वाजता येऊन काय केलं बिबट्याने? बिबट्याने शेळी मारली। शेळी मारली? एवढीच होती शेळी? 30,000